आज करणार आहोत आपण काळं खारं वांग। माझी आई करायची बरं का, असं या काळ्या मसाल्याचे बघा हा मसाला करून ठेवला मी, हा एक ठेवला आहे। आता इथे तेल तापायला ठेवले, आता मसाला मस्त परतून घेणार। पुढची प्रोसेस मी दाखवते नंतर। हे बघा थोडीशी ना बाजरीची चिमूट सोडायची बरं का याच्यामध्ये, म्हणजे खमंग होते भाजी। हे बघा आता हा मसाला आहे ना आता छान परतून घे। आता मी आहे ना तोपर्यंत हे वांगे कापते, आणि वांगे ना ऐन वेळेस जेव्हा टाकायचे ना त्याच्या मसाल्यामध्ये तेव्हा कापून त्याच्यात थोडं थोडं मीठ भरायचं आणि मग टाकायचं। मी ते तळून वगैरे घेत नाही, किंवा मग हा मसाला घालायचा, कारण वांगे ना जर याच्यात परतले ना जास्त वेळ तर ते असे दाढे राहतात, व्यवस्थित मऊ शिजत नाही, म्हणून वांगे शेवटी घालणार आहे मी। हे बघा आता किती छान तेल सुटले ना या मसाल्याला। आता मी तोपर्यंत आहे ना इकडे हे वांग्यात थोडा वेळ परताय। हे बघा आता सगळे वांगे टाकून झाले। हे बघा हे 2 मिनटं परतून झालेत। आता याच्यात मी गरम पाणी टाकणार आहे। मी गरम पाणी टाकते शक्यतो, तर काय होतं भाज्या पटकन जे होतात आणि तरी येते, विशेष म्हणजे तरी। आता आपण टाकतोय, आणि आपल्याला कसं खाऱ्या वांगे म्हणजे अंगापुरता रस्सा असतो, तर थोडंसंच पाणी टाकायचं, जास्त नाही। एवढ्या पाण्यामध्ये ते छानपैकी शिजून होणार। भाजीला किती छान कट्ट आला, मस्त शिजते भाजी। बाजरीची भाकरी बघा, हे बघा झाली आपली भाजी तयार। हे बघा किती छान भाजी, इतका मस्त सुंदर कलर आलाय आणि वास तर खूपच छान येतोय। तर आता मस्त बेत आहे आज काळ्या मसाल्याची भरलेलं वांग, खारं वांग, आणि बघा ह्या बाजरीच्या भाकरी बघा गॅसवर केल्या पण चुलीवर केल्यासारख्या वाटतं की नाही।